जिंदगी, आयुष्य, जीवन, एक हृदयस्पर्शी बोधकथा। एकदा एका राज्यात एक राजा फार मोठ्या द्विधा मनस्थितीत होता. त्याला काही प्रश्न पडले होते आणि त्याची उत्तरेही त्याला मिळत नव्हती. एक दिवस राजाचा राज्यदरबार भरला असताना त्याने आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भर सभेत दरबारात सर्वात हुशार असलेल्या आपल्या वजिराला समोर बोलावले आणि सांगितले की मला 3 प्रश्न पडलेले आहेत, त्याची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. त्यासाठी मी तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी देतो. या 30 दिवसात जर तू मला या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर तुला प्राणाला मुकावे लागेल, परंतु जर या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली तर तुला अर्धे राज्य देईन. वजीर एकदम काळजीत पडला आणि विचार करू लागला. आपल्या बुद्धीची खरी ओळख आणि क्षमता आता लागणार होती हे त्याला समजले. एवढेच काय तर उत्तर मिळाले नाही तर जीवही गमवावा लागणार होता. त्यामुळे तो धास्तावून गेला होता, परंतु नाईलाज होता, कारण राजाची आज्ञा होती आणि ती टाळता येणार नव्हती. शेवटी नाईलाजाने का होईना वजिराने राजाला प्रश्न विचारण्यास सांगितले. राजाने सांगितले की माझे 3 प्रश्न लिहून घे आणि त्यांची एकदम योग्य उत्तरे मला 30 दिवसात दे. पहिला प्रश्न होता, माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य काय? दुसरा प्रश्न, माणसाच्या जीवनात माणसाला सर्वात मोठा धोका कोणता? आणि तिसरा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न, माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती? असे 3 प्रश्न विचारल्यानंतर राजाने सांगितले की उद्या सकाळपासून तुझे 30 दिवसाचा कालावधी चालू होतो आहे. मग वजीर प्रश्न लिहिलेला कागद घेऊन दरबारातून बाहेर पडला आणि साधू, संत, महंत आणि राज्यातील बऱ्याच हुशार लोकांशी चर्चा केली, परंतु त्याला त्याच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळाले नाहीत. हळूहळू दिवस पुढे ढकलत होते. वजिराची काळजी वाढत चालली होती. राजाच्या 3 प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तो मजल दर मजल करत एका गावाजवळ जंगलात पोहोचला. उत्तरे शोधण्यासाठी मुदत जवळजवळ शेवटचे 2 दिवस उरली होती. आता मात्र वजिराला आपला मृत्यू दिसत होता, कारण शेवटचा एकच दिवस बाकी असताना त्या जंगलात रात्रीच्या वेळी एका वजिराला एक झोपडी दिसली. त्याने त्या झोपडीकडे आपली पावली वळवली तेव्हा झोपडीत एक कुत्रे एका पातेल्यात ठेवलेले दूध जीभ बाहेर काढून मोठ्या चविष्ट पद्धतीने मोठा आवाज काढत पित होते. आणि त्या झोपडीत एक वृद्ध व्यक्ती अगदी मजेत बसलेले होते आणि प्रसन्न चेहऱ्याने माझ्याकडे बघून स्मित हास्य दाखवीत पाण्यात भिजवून भाकरीचे तुकडे खात होते. त्यांची ती अवस्था बघितल्यावर असे वाटले की एक गरीब माणूस परंतु किती फार समाधानी आहे. वजिराला पाहिल्यावर त्यांनी सरळ सांगितले, या आतमध्ये या आणि बसा. मला तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत आणि मीही तुम्हाला देईन, परंतु पहिली 2 उत्तरे मी तुम्हाला फुकट सांगेन, परंतु तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर एका अटीवर देईन. ती तुम्हाला मान्य असेल तरच आपण पुढे बोलूयात. हे ऐकल्यावर वजिराला धक्काच बसला की या व्यक्तीला हे सर्व कसे माहीत आहे की मी काही प्रश्नांची उत्तरे शोधत इथपर्यंत पोचलो होतो. माझे प्रश्न काय आहेत हे त्यांना कसे माहीत असेल याचा विचार करत असताना ती वृद्ध व्यक्ती जोरात हसली आणि म्हणाली, जर तुला 8 मान्य असतील तरच तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी लगेच देतो. वजिराने जरा विचार केला. जर आपण उत्तरे शोधली नाहीत तर उद्या राजा आपले मस्तक उडवणार, म्हणजेच मृत्यू अटळ आहेच. मग कोणताही विचार न करता वजिराने त्या व्यक्तीची अट मान्य करून हो म्हटले. पहिल्या प्रश्नाचे उत्तर मृत्यू, कारण माणसाच्या जीवनात सर्वात सत्य हे आहे तो म्हणजे मृत्यू, कारण तो टाळता येत नाही, तो अटळ आहे आणि प्रत्येकाला येणारच आहे. गरीब, श्रीमंत, राजा, रंक, फकीर, संत, महात्मे, प्रत्येकाला मृत्यू हा येणारच. आता दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर आहे जीवन. माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे जीवनच. माणूस जीवनात खोटं, चुकीचे कर्म आणि फसवणूक ही नेहमी धोका देणारीच असतात. अर्थात माणसाचे जीवनच कायम धोकादायक असते. आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यापूर्वी वजिराने आपल्या वाद्याप्रमाणे त्या वृद्ध व्यक्तीला विचारले, तुमची अट काय आहे? तेव्हा त्या वृद्धाने सांगितले की तू या कुत्र्याच्या पातेल्यातले दूध तुम्हाला प्यावे लागेल. वजीर एकदम उद्विग्न झाला आणि विचारात पडला. अतिशय संतापाने म्हणाला की मी हे दूध पिऊ शकत नाही, परंतु उद्या राजाच्या दरबारात आपले मृत्यूचे स्वप्न पाहू लागला.
मग मात्र थोडे शांत होत त्यांनी डोळे बंद करून त्या कुत्र्याच्या पातेल्यातील दूध घटाघटा पिऊन टाकले. लगेचच त्या वृद्धाने तिसऱ्या अंतिम प्रश्नाचे उत्तर दिले, गरज. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याची गरज, म्हणजेच इच्छा नसतानाही एखादी गोष्ट करायला लागणे, जसे तुम्ही आता केले. तुम्हाला मृत्यू वाचवण्यासाठी एका कुत्र्याच्या पातेल्यातील उष्टे दूध तुम्हाला प्यावे लागले. गरज माणसाला काहीही करायला लावते. आता मात्र वजीर खुश झाला आणि त्या वृद्ध व्यक्तीच्या पाया पडून तो तिथून निघाला आणि दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिली. राजा फार खुश झाला. ठरल्याप्रमाणे त्याने अर्धे राज्य वजीराला दिले. या कथेचा बोध असा आहे, जेव्हा जन्म होतो तेव्हा मृत्यू ठरलेलाच असतो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. तर जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजे जिंदगी, आयुष्य, जे फक्त पावलापावलावर धोक्यानेच भरलेले आहे. आणि या जीवनात गरज ही माणसाची खरी कमजोरी आहे. तेव्हा सदैव प्रसन्न राहा आणि जे प्राप्त आहे त्यात समाधान मानून आयुष्य जगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.